नारी शक्ती, सन्मान की सोयीचा अर्थ. तुला जाणवतंय का? स्वरा खिडकीबाहेर बघत म्हणाली. काय? अन्वीने कॉफीचा कप हातात घेत विचारलं. आपण नारी शक्तीबद्दल खूप बोलतो, पण जेव्हा एखादी स्त्री आपली अस्वस्थता व्यक्त करते तेव्हा आपण तिला समजून घेण्याऐवजी तिच्यावरच चर्चा करतो. अन्वी थोड्या वेळ शांत राहिली. हो, आणि अजून विचित्र म्हणजे लोक तिच्या भावनांपेक्षा तिच्या शब्दांवर जास्त लक्ष देतात. ती काय म्हणाली यापेक्षा कसं म्हणाली हेच मोठं केलं जातं. स्वरा हलकसं हसली, पण डोळ्यात गंभीरपणा होता. कारण आपल्याला परफेक्ट स्त्री पाहिजे असते, जी योग्य शब्द वापरेल, योग्य वेळ निवडेल आणि कुणालाही अस्वस्थ करणार नाही. पण तीही माणूसच असते, तिलाही भावना असतात, तिच्याकडूनही चूक होते. आणि मग समाज ठरवतो ती योग्य की अयोग्य. अन्वीने दीर्घ उसासा टाकत पुढे जोडले. एका क्षणात ती शक्तीवरून विवाद बनते. दोघींमध्ये काही क्षण अबोल शांतता पसरली. स्वरा पुन्हा बोलती झाली. मला वाटतं आपण अजूनही नारी शक्तीला समजून घेत नाही. आपण तिचं आयडियल व्हर्जन बनवतो, पण तिच्या रिअल व्हर्जनला स्वीकारत नाही. अन्वीने मान हलवली. खरं आहे, कारण नारी शक्ती म्हणजे फक्त ताकद नाही, तर तिची व्हल्नरेबिलिटी, तिचं अस्वस्थ होणं, तिचं प्रश्न विचारणं हे सगळंही आहेच की. स्वरा पुढे बोलू लागली. आणि जेव्हा समाज एखाद्या स्त्रीच्या एका क्षणाला पकडून तिला वेगवेगळ्या अर्थांनी वापरतो, तेव्हा प्रश्न तिच्यावर नसतो, तो समाजाच्या दृष्टिकोनावर असतो. आता कालचंच बघ ना, एकच घटना पण वेगवेगळ्या अर्थांनी रंगविली जात आहे. एकच स्त्री पण विरोधी विचारसरणीने एकाच वेळी वेगवेगळ्या अजेंड्यासाठी वापरली जाते आहे. अन्वीने शेवटी शांतपणे म्हटले. म्हणजेच नारी शक्तीचा खरा सन्मान तेव्हाच जेव्हा आपण स्त्रीला विषय नाही तर व्यक्ती म्हणून पाहायला शिकतो. खिडकी बाहेरची गर्दी तशीच होती, पण त्या दोघींच्या मनात एकच विचार स्पष्ट झाला होता. नारी शक्तीचा अर्थ बदलायचा असेल तर आधी समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.